नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. आजची कथा आहे स्वामींची अद्भुत कृपा. अक्कलकोटच्या पवित्र भूमीत, जिथे आजही स्वामी समर्थ यांचा वास असल्याचा अनुभव भक्तांना येतो, तिथे एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं गणू. गणू खूप प्रामाणिक होता, पण त्याचं नशीब मात्र त्याला साथ देत नव्हतं. कधी पिकं नष्ट व्हायची, कधी पाऊस पडायचा नाही, घरात नेहमी अडचणी. एक दिवस तो खूप निराश होऊन म्हणाला, देवा, मी इतका प्रयत्न करतो तरी माझ्यासोबतच असं का होतं? त्याच्या गावातील एक वृद्ध माणूस त्याला म्हणाला, गणू, तू एकदा अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांचं दर्शन घे, तुझं सगळं काही ठीक होईल. गणूच्या मनात आशेची एक किरण निर्माण झाली. तो दुसऱ्याच दिवशी अक्कलकोटला निघाला आणि अक्कलकोटला पोहोचल्यावर गणूने स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामी त्याच्याकडे पाहून हलकं हसले आणि म्हणाले, आला का रे? खूप उशीर केलास. गणू आश्चर्यचकित झाला. स्वामींना माझ्याबद्दल कसं कळलं? तो त्यांच्या चरणी पडला आणि म्हणाला, स्वामी, माझं आयुष्य खूप कठीण आहे, मला मार्ग दाखवा. स्वामी म्हणाले, तू परत गावाला जा आणि मेहनत करत राहा, मी आहेच तुझ्यासोबत. गणू परत गावाला आला आणि पुन्हा शेतीला लागला. पण यावेळी सुरुवातीला काहीच फरक पडला नाही. पाऊस पुन्हा कमी झाला. गणूच्या मनात शंका येऊ लागली, स्वामी खरंच मदत करतील का? पण लगेच त्याला स्वामींचे शब्द आठवले, मी आहे तुझ्यासोबत. त्याने हार मानली नाही आणि पुढे एक चमत्कार घडला. काही दिवसांनी अचानक वातावरण बदललं. भरपूर पाऊस पडू लागला. गणूची शेती हिरवीगार झाली. इतकं चांगलं पीक आलं की संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. गणू आनंदाने रडू लागला. त्याला समजलं, ही सगळी तर स्वामींची कृपा आहे. तो कृतज्ञ होऊन पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी पडून म्हणाला, स्वामी, तुम्ही तर माझं आयुष्यच बदललं. यावर स्वामी हसून म्हणाले, मी काही नाही केलं गणू, हे तुझं विश्वासाचं फळ आहे. हे सगळं तुझ्या विश्वासानं केलं आहे. यातून आपल्याला एक संदेश मिळतो की श्रद्धा आणि संयम असेल तर स्वामी नेहमी सोबत असतात आणि कठीण काळ हा फक्त परीक्षेचा असतो. शेवटी यश नक्कीच मिळतं. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील अशा कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.